टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा, माझाच नाही आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा, त्यामुळे जोरदार टाळ्या, कारण आपण सर्वजण आहोत त्यांच्या या मंदिरामध्ये। या ठिकाणी आजच्या या सभेला प्रमुख उपस्थिती सन्माननीय खासदार, आम्ही खासदारच म्हणणार, कारण जे खासदार कसे झालेत काय झालेत ते दोन्हीला माहिती आहे, आपल्या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे, त्यामुळे भाई तुम्ही खासदार आहात। गेले ते काय टिंब वगैरे सर्व आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण ते बोलूया नको, जे गेलेत त्यांचं बोलायचं नाही असं आम्हाला जसं सांगितलं तसंच मी म्हणतो, भाई तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा संघटना राजापूर तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधण्यासाठी पुन्हा एकदा तयारीला लागायचं आहे। या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाबद्दल आम्ही जास्त न बोलता आपण आपापल्या, मागच्या वेळेला मी एकदा बोललो होतो की आपण आपापल्या वाडी आणि गावाबद्दलच बोलूया। कारण बघा तुम्ही जवळपास पाहिलात ना तर मी माझ्या परटवली गावामध्ये पाहिलं की एक 904 लोक गेले, असे 900 लोक गेलेत की ज्यांना काहीतरी आम्हीच दिला आणि ते गेले। ठीक आहे, राजापूर तालुका थांबणार नाही, जसं तावडेंनी सांगितलं किंवा आता जसे आमचे नकाशे साहेब बोलून गेले, आम्ही कोणासाठी थांबणार नाही। पण माझं एक म्हणणं आहे, आपण किती दिवस दुसऱ्यांची चर्चा करत बसायची? आम्हाला दिसत आहे की उद्धव साहेबांना किती खेचण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जातोय। हा प्रयत्न हारून आणण्यासाठी एकनिष्ठ असणारे तुमच्यासारखे आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आता मगाशी जसं दादानी सांगितलं, हे आता तापून उठण्याची गरज आहे। कारण हे काय चाललंय की येतोय कोणी जातोय, ज्याच्यासाठी आपण मरतो, इथून गाड्या भरून अनिल बोड साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गाड्यावरून 4,500-5 हजार मतदार राजापूरला पाठवले मुंबईवरून। आम्ही काय कमी पडलो तुमच्यासाठी? पण असं केल्यानंतर भाई आम्हाला असा आदेश कोणाकडून तरी आला पाहिजे ना की जावा आणि फोडा त्यांच्या गाड्या, फोडा त्यांच्या गाड्या म्हणून आदेश दिला जर भाईनी आणि वरिष्ठांनी, तर मी म्हणतो आमचा एक शाखा प्रमुख अनंत भुते, तो आम्हाला सांगायचा, काय सांगतो तुळशीदास नवाडे, काय सांगतो भाई, जेव्हा हे 40 आमदार पळाले तेव्हा जर यांच्या तांगड्या कुठेतरी पकडून तोडल्या असत्या, यांच्या गाड्या जर आम्ही पहिल्यासारख्या फोडल्या असत्या, तर आज याच्यानंतर पुढे जाणाऱ्या कोणाची हिंमत झाली नसती। आम्ही तेव्हा काही केलं नाही, याचा कुठेतरी फायदा उचलला जातोय। आणि हा जो दिल्लीमधून आदेश येतो किंवा इकडचा जो कोणी असेल जो महाराष्ट्राला खाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला एकदा अशा प्रकारचा आपला प्रसाद कोकणातला द्यावाच लागणार आहे आणि तो कुठेतरी केव्हा तरी द्यायचा, याची आम्ही वाट बघतोय। हे किती दिवस सहन करायचं भाई? उद्या नगरसेवकची निवडणूक आली आहे, पुन्हा कळेल की नगरसेवक जिंकायची आहे। नगरसेवक जिंकले की थोड्या दिवसांनी कळलं की हा इकडून पळाला, तो तिकडून पळाला, अरे त्याने एवढ्या घेतल्या, ह्याना एकदा फोडल्याशिवाय बाई जाग्यावर कोण थांबणार नाही। काय झालं, बाळासाहेबांचा चाबूक कुठेतरी हरवलाय, हो हरवलाय ना, बाळासाहेबांचा चाबूक कुठेतरी हरवलाय। आता हा बाळासाहेबांचा चाबूक पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतर प्रत्येक एकनिष्ठ शिवसैनिकाच्या हातामध्ये येणार आहे आणि तो चाबूक ज्या वेळेला अशा पळणाऱ्या माणसांच्या छाताड्यावरती आणि टिंबवरती पडेल ना, त्याच वेळेला त्यांना कळेल की आम्ही बाहेर पळायला नाही पाहिजे। अरे यांच्या मागून आमच्या महिला पळणार, यांच्या मागून सगळे सर्वसामान्य शिवसैनिक पळणार आणि यांना अहोरात्र रात्री 12-1 वाजता अरे नाही आता आमच्या उमेदवार येत आहेत, आता आमचे उमेदवार येत आहेत। आणि काय झालं, त्याला घाबरलात तुम्ही? एवढे दिवस तुम्ही मस्त शानमध्ये लढत होतात, कोण आला रे कोण आला आम्ही बोलत होतो, शिवसेनेचा वाघ आला। अख्ख्या राजापूर तालुक्यामध्ये तुम्ही तुमचं नाम कमवलेलं एका फटक्यामध्ये घालून बसलात, एका फटक्यात, काही कोण विचारणार नाही। आणि आता जो खेळ चाललाय ना या अमित शहाचा आणि संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या टीमचा किंवा आमच्यामधून आमच्याच बाळासाहेब आणि उद्धव साहेबांनी मोठा ज्याला केला,
तो जो काही खेळ तरी काय सांगतो, मला हलक्यात घेऊ नका भैया, हलक्यात येतो तो सांगतो आम्हाला हलक्यात घेऊ नका, या दाढीवाल्याला हलक्यात. माझ्याकडे एवढे दाढीवाले आहेत, आता आमच्याकडे बघा एक दाढीवाला आहे. हा दाढीवाला जर तापून उठला ना, हा दाढीवाला तापून उठला तर तुला सोडणार नाही, तुला ठाण्यात पळून जावं लागेल, ठाण्यातून पळून जावं लागेल. नाही पण आता वेळ आलेली आहे, सरकार बदललंय, शासन बदललंय, नियम बदललेत म्हणून आम्ही गप्प बसतो. कदाचित ते मीडियावाल्यात दाखवतील की अशा प्रकारे सेना भवन मध्ये संभाषण झालं, तसं झालं. पण ही एक वेळ येईल ज्या वेळेला उद्धव साहेबांचा ताम्य सुटेल, ज्या वेळेला आमच्या शिवसेना नेत्यांचे आदेश येतील, आमचे जेव्हा जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आदेश देतील, या पळणाऱ्यांना भुई तोडी नाही ताई, पळून पळून चापकाचे फटके मारल्याशिवाय सोडायचे नाही, एवढंच सांगतो. संघटना बांधणीसाठी मी एकच म्हणेन, मुंबईच्या चाकरमान्यांनो हात जोडून विनंती आहे, पुढे येणारा काळ जर आपल्याला यांना धडा शिकवायचा असेल तर तुमचा वाडीतला गावातला संपर्क वाढवा. वर्षातून किमान 1-2 कार्यक्रम तुमच्या मार्गदर्शनाखाली छोटे मोठे करा. फक्त संपर्क प्रमुख पद घेऊन किंवा फक्त तालुका उपप्रमुख भेटले, हे भेटलं ते भेटलं म्हणून घेऊन तुमची राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा मोठा होणार नाही. होईल का? नाही होणार. म्हणून आपल्याला छोटे मोठे का होईना संपर्क वाढवा लागेल. भाईंच्या नेतृत्वामध्ये जिथे जिथे जायला लागेल, आमचे तालुका प्रमुख सक्षम आहेत. मी अनिल बोड साहेबांना खरंच मानतो. अनिल बोड साहेब ज्या वेळेला राजन ताळवी साहेब जाणार अशी चर्चा झाली, अरे राजन ताळवी पळणार तेव्हा अनिल बोड साहेब पळणार, पण अनिल बोड आज खंबीरपणे राहिले. पण आम्हाला शेवटपर्यंत असं बोलायला ठेवा, नाही तर थोड्या दिवसांनी आम्हाला कळलं की अनिल बोड साहेब बोललो आणि थोड्या दिवसांनी गेले. हे सरळ स्टेट फॉरवर्ड म्हणणं आहे आमचं, सीधा वार, आता थांबणार नाही. राजापूर तालुका जोडायचा आहे ना, रत्नागिरी जिल्हा एकत्र आणायचा आहे ना, पुन्हा भाईना खासदार बनवायचंय, आपले सगळे आमदार आणायचे, तर प्रत्येक संपर्क प्रमुखाने आपापल्या वाडीत गावामध्ये जोडायला सुरुवात करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.